ज्यांनी ऐकलं त्यानं 10 महिन्यात एकरी 8 ते 10 लाख रुपये कमवले. 100% उत्पन्न आलं. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला अति घनदाट लागवड करायची. जगाची लोकसंख्या तुम्हाला इथं काय सांगायचं, 2-2 फुटावर गांगुडे मॅडम कात्री आणि खुरपा दोन्ही पण घेऊन. तर इथं शेंडा स्टॉप करायचं वैशिष्ट्य बघा, ह्या माझ्या झाडावर शेंडा स्टॉप केलेला आहे, पुढे अजून बाकी. तर हा जो शेंडा स्टॉप केला बघा, इथं जे आलाय की नाही 1, 2 आणि 3 पानावर स्टॉप केलेला आहे. याला लगेच 2 फांद्या. आता या 2 फांद्यांनी तिसरी फांदी आली की लगेच होणार. प्रत्येक ठिकाणी बघा इथं लगेच 2 फांद्या आल्या, त्याला लगेच माल आला. झाडाला वरती इथं फांदी आली, स्टॉप केला का दुसऱ्या पानावरच माल येतो सर. दुसऱ्या पानावरच माल येतो. पेरूचं ही जी व्हरायटीचं जे का आपण कन्सेप्ट राबवलंय. आता बघा इथं या लोकांनी काय केलं, 1, 2, 3 केलं, पण इथं माल आला आणि इथं हा जो माल आला इथं शेंडा स्टॉप केला. यानं इथं पाहिल्याने ह्या मालापासून 3 पानं ठेवायला पाहिजे. 1, 2, 3 आणि मग याचा शेंडा स्टॉप केला. इथं बरोबर आहे बघा, इथं पण 1, 2 इथं अजून शेंडा आलाच नाही. म्हणजे जर इथं हे चूक झाली तर हे माल लवकर पोचत नाही. कारण वनस्पती स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं. हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं. आणि इथं काय झालं की त्याचं अन्न तयार करायची गोष्टच आपण करून घेतो. म्हणून शेंडा स्टॉप करताना एवढी काळजी घ्यायची की 100% शेंडा हा जाणीवपूर्वक व्यवस्थित कट करायचा. इथं आल्यानंतर शेतकऱ्याला काय माहिती द्यायची, याला आपण नळ्या वापरल्या 2-2 फुटावर नळी. दुसरी गोष्ट याला उन्हाळ्यात मल्चिंग केलेलं आहे. तिसरी गोष्ट हा पेरू खायला गोड, 200 ग्रॅम ते 1000 ग्रॅमचा होतो. ह्याच्यामध्ये बिया कमी आहे, टिकवण क्षमता खूप जास्त आहे, हाती घनदाट लावता येते. आणि माझा जो पेरू आहे इथं जो लावलेला आहे, इथं काय मी केलं, टुरिझम बनवलं. बघा या पेरूमध्ये इथं आंबा आहे, जास्त आंबा, प्रत्येक 10 फुटावर आंबा आहे. त्या आंब्यापासून लगेच पुढे नारळ आहे, त्या नारळा शेजारी लगेच मोहगणी, आणि त्या मोहगणी शेजारी 2-2 फुटावर पेरू 2-2 फुटावर लावला. आंबा 10-10 फुटावर त्या पेरूमध्येच लावला. म्हणजे 1 फुटावरच पेरू आणि आंब्याचं सूत्र. आणि त्याच्यामध्येच पुन्हा मी मोहगणी लावली, ती पण 1 फुटावर. 1-1 फुटावर झाडे. प्रत्येक 10 फुटामध्ये माझे 7 झाड, प्रत्येक 10 फुटामध्ये. ह्या मोहगणीचा डिस्टर्ब पेरूला नाही आणि पेरूचा डिस्टर्ब आंब्याला नाही. सर आंबा अजून अलगत वर येणार. एकदा आंबा वर आला की तो याच्याबरोबरच राहणार. आंबा आपण मोठा करत नाही. 8 ते 10 लावलेले. हा 1 शेजारी 2 लगेच लोकांना स्पष्ट दिसतो. तर हा आंबा आपण इथं कट करणार नाही. तर ह्या आंब्याला आपण काय करणार आहे, पूर्णपणे अशी छत्री बनवणार आहे. पण तुम्ही जे 3-3 फुटावर आंबे लावले ते 2 महिन्याचे झाले की याला लगेच कट करायचा. तो कट कसा करायचा, याच्यापासून इथला पुढचा डोळ आहे तिथे याला कट मारायचा. बरेचसे लोक आंब्याची कटिंग विचारतात. नारायणगावला कोण कोण होतं, तिथं मी आंब्याची कटिंग करून दाखवली. डायरेक्ट आंब्याची लाईव्ह कटिंग. केशर आंब्याची कशी कटिंग करायची आणि झेन आंब्याची कशी कटिंग करायची, हे 2 प्रकार वेगवेगळे सर. तुम्ही झेन पण लावलाय आणि हा पण लावलाय. तुम्ही आता सगळे झेन आंबे लावणार आहे. तुमचा झेन आंबा कट करायला मी स्वतः येईल. पहिले 1, 2, 3 झाडं तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकल करून दाखव. बदल वाटतो की नाही? तर अशा पद्धतीचा आपल्याला प्रत्येक रस्ता तुम्हाला असा दिसेल मध्ये गेलेला. मध्ये जाऊन बसायचं. बघा ही जी फांदी आहे, इथं फांदी दिसते तुम्हाला,
हिच्यावर माल आहे. पण त्या कामगारानं काय केलं, हिला 3-5 पानावर छाटलं, इथं पण छाटलं. ही नर काढी. कशी ओळखायची? हिला मालच नाही सर. मालच नाही. मग हिला काय करायला पाहिजे बघा, 1, 2 आणि 3 हिला मी छाटलं. म्हणजे काय झालं, इथली जागा मोकळी झाली. बघा इथं एक माल आहे, 1, 2, 3 त्यानं बरोबर छाटलं. आता त्यानं छाटताना काय केलं बघा, 1, 2, 3 ही इथं छाटायला पाहिजे होतं, पण त्यानं छाटलं इथं वर. आणि हा माल मी तोडून टाकणार. ज्यांचा शेंड्याला माल आहे सगळा माल तोडून टाका, कारण ही छाटणी चुकली. हा माल मोठा बनत नाही, इथून नवीन फांदी येत नाही. त्याच्यामुळं झाड डिप्रेशन मध्ये जातं आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. काय होतं, इथं मी छाटलं की बा याला लगेच नवीन माल आला, दुसऱ्या पानानंतर लगेच तिसऱ्या पानाला, प्रत्येक फांदीला माल आहे. पण जिला माल नाही ती फांदी कमी केली. बघा इथं फांदी कमी केली, ही फांदी कमी केली, याला लगेच माल येणार आहे. आता काय झालं बघा, ह्या झाडावर या फांदीला माल आहे, हिला पण माल आहे, हिला माल आहे, हिला माल आहे, ह्या सगळ्या मालाच्या काड्या आहे. आता इथं खाली हिला माल नाही, बुडापासून मी काढली. मग मी काय करणार आहे माहितीये का, 12 वर्ष नको असलेली फक्त फांदी काढणार. 12 वर्ष नको असलेली फांदी काढणार. सर याच्यामध्ये एक प्रश्न, जर समजा माल येतोय आणि पेरूवरती चाललाय, येतोय मिळतोय माल, आणि मग ती काडीवरती जाणार, मग ती हे होतच नाही. नर आणि मादी असल्याशिवाय त्या झाडाला मालच येत नाही. हा प्रश्न चुकीचा नाही साहेब. त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच असं का 100% झाडावर माल येतच नाही. काही फांद्या ह्या अशाच असतात की त्या तुम्हाला काढून टाकायच्या, म्हणजे तुमचं आपोआप झाड मोकळं होणार. समजा सगळ्याच झाडाला फांदीला माल आला तर काढायची कोणती? नाही, तो प्रश्न नव्हता. समजा एखादी फांदी खालून वरती आलेली आहे, तिला माल आलाय, आपण तिला 3 पानावर छाटणी घेतली, माल आला, पुन्हा माल आला, छाटणी घेतली, माल आला, ती वरतीच चालली. झाड वाढलं असं म्हणायचं यांना. हा हे होतच नाही झाडाचे थोडे येणार सर. नाही, हिला येणारच नाही सर, याला फळ येतच नाही. ही फांदी तुम्हाला काय, ही किती वाढू द्या, ही म्हणले ना सर याला माल येईल, पुढे जाईल, याला माल हेच खेळी शिकायची, येतावरून तपेला शिकायचे, प्रश्नच नाही. चला सर, ते जेंटचं शिकायचं नाही काय, जेन आज नाहीच नाही, कटिंगला आपला नाहीच नाही. तुम्हाला आता इथं पांढरी मुळी उकरून दाखवतो, कोण आहे मुळी? खसा खसा उकरायचं नाही, ही मुळी अशी उकरायची, त्याला समोर असं अलगद चालू द्यायचंय. बघा या झाडावरल्या सगळ्या मुळ्या मेलेल्या आहेत. ही बाई ही मुली, हो ही बाई पांढरी एवढी दिसली बघा, ही एकदम अलगद माती काढायची. एवढं खोल जाय, तुम्ही एवढं खोल जाऊन ही मुळी सापडू शकत नाही तुम्हाला. 2 ते 3 इंच आहे बघा सर, ही मुळी तुटली. पावसामुळे गेलं का? पावसामुळे नाही सर, या मुळ्या तुम्ही वाढताना तोड राहिले ना, या हो. एक लक्ष द्या बघा, ही जी पांढरी मुळी एकदम वरच्यावर आहे, या पांढऱ्या मुळीला हे म्हणून या झाडामध्ये आता या झाडाची मुळी थांबलेली. या झाडाची मुळी का थांबली की दररोज कंटिन्यू पाऊस येत होता. ही मुळी थांबल्यामुळं आपण याला लगेच 10 लिटर कॅल्शियमायसिन आणि 10 लिटर ट्रायकोड्रामा 2 दिवसापूर्वी दिली. लगेच ही मुळी चालू झाली. या झाडावरची मुळी नुसतं झाड लांबून पाहिलं, जसं काही डॉक्टर लोक पेशंट पाहिले तो त्याला काय बिमारी, मनाची बिमारी का शरीराची बिमारी, ते पाहिल्यावर ओळखतात. तसं या झाडाला पाहिल्याबरोबर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. झाडाचा जर शेंडा स्टॉप असला तर 100% सगळ्या मुळ्या मेलेल्या. तुम्ही उकरून पहा त्या काळ्याची, उकरताना ह्या खुरपं जी आहे, या खुरप्याचं एवढं स्टोक फक्त जमिनीत घालायचे. तुम्ही जर याला एवढं घातलं तर ती मुळी तेव्हाच तुटून येईल. झाडाची मुळी ही 1 ते 5 इंच, 2 ते 5 इंच म्हणून, आणि ते झाडाच्या जवळ जाऊनच तुम्हाला उकरायचं. 2 फुटावर तुमची नळी असते आणि प्रश्न विचारला 2 फुटावर. ह्या झाडाची मुळी 2 फुटावर आहे, पण ती किती हितभर खोल आहे.
तुम्ही खत इथभर घातलंय आणि तिथं जाऊन ती काम करते तर तिथं ती सापडत नाही. कारण इथली मुळी मेली. जेव्हा हे झाड एकदम बहरदार होतं तेव्हा ही 2 फुटावर मुळी होती. होते का हा मग तुम्ही खड्डे करायला होत नाही. हा भाऊ असं भाऊ असं भाऊ खड्डे करायला होता आम्ही लावायला. तर परत ती मधली नारळ लावेल तिकडे जांभूळ आहे हा ना, पण टाकायची का? नाही आता थांबलंय ना मग माणसं उभे राहण्यापेक्षा बांधून घेऊन राहिलं. बांधताना ही गाठण कधी पण मोकळी होते. तुमच्या भरला तर भरू द्या. झाडांच्या शेजारी जाऊ नका. चपला काढून ठेवल्या तरी चालेल. या सर पटापट पुढे जाऊया. आपल्याकडे वेळ कमी आहे. या. तर या पुढे या. तुम्ही जे नवीन आहे त्या बाकीच्या लोकांच्या कार्यशाळा या ना या. उगा काय सर अंदर अंदरच पडते रे. 5 प्ले काय